हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 89. न करोती. हेच सत्य जीवन आहे. कर्मयोग करून झाला की प्रशांत, मौन, स्थिर, स्थित व्हावे आणि स्वस्वरूपाचा शोध घ्यावा. आपले तेच एकमेव जीवन ध्येय आहे. बाकी काहीही करू नये. कारण आपल्याला करायला त्याने बाकी ठेवलेच काय आहे? जली स्थली काष्टी पाषाणी चर अचर असा यत्र तत्र सर्वत्र तो आणि फक्त तोच व्यापलेला आणि भरलेला आहे. यामुळे आपण जे पाऊल टाकावे ते त्याच्या यात्रेला मार्गस्थ करणारे असते. आपण जे प्राशन करावे ते त्याचे तीर्थ असते. आपण जे भक्षण करावे तो त्याचा प्रसाद असतो. आपण जे पाहावे ते त्याचे दर्शन असते. आपण जे बोलावे ती त्याची प्रार्थना असते. आपण जे ऐकावे ते त्याचे भजन असते. आपण जेथे विनम्र व्हावे तेथे त्याचे चरण असतात. प्रत्येक गोष्ट सूक्ष्म आणि प्रत्येक वस्तू जड त्याने येथे अगोदरच निर्माण केली आहे. त्याची अत्यंत काटेकोर सुव्यवस्था लावली आहे. त्याचे आयोजन नियोजन इतके अचूक आहे की त्यात आपण बदल करूच शकत नाही. आपण तसा बदल करतो म्हणून तर आपल्याला दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करत आयुष्य जगावे लागते. आपण जर त्याने नियोजित केलेले स्वीकारले तर आपण सदानंदात जीवन जगू शकतो. लेख क्रमांक 90. न करोती. भक्ती ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. ती मुद्दाम होत नाही. मुद्दाम कोणी करूही शकत नाही. जीवनामध्ये अचानक अशी काही एक अवस्था निर्माण होते की तेथे भक्तीचा उगम होतो. ती प्रवाहित होते. तिला इतका वेग प्राप्त होतो की त्या आवेगाला कोणी थांबवू शकत नाही. नारायण ठोसर नावाचा 12 वर्षाचा मुलगा मुंडावळ्या बांधून बोहल्यावर उभा राहिला. पुरोहितांनी ललकारी दिली, शुभमंगल सावधान. तेथे प्रभू रामाच्या भक्तीची प्रतिक्षिप्त क्रिया झाली आणि कोणाला काही कळायच्या आत तो नवरदेव धूम पळत सुटला. तो सळक टाकळीला जाऊन स्थिरावला. पुढे हेच स्वामी समर्थ रामदास म्हणून सर्वमान्य झाले. भक्तीसाठी काही करायची आवश्यकता नाही. न करोती. योग याचा अर्थ जुळणे, अंशात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होणे. भक्त म्हणतो, मी परमात्म्यापासून विलग आहेच कोठे? कर्मयोग करायचा म्हटले तर भक्त म्हणतो, मला परमात्म्याशिवाय अन्य कशाचाही लोभ नाही. त्याच्याशिवाय काही मिळवायचे नाही. त्यासाठी देह जीवित ठेवण्यासाठी नाईलाजाने अर्थार्जन करायचे. मग आणखी निराळा कर्मयोग तो काय करायचा? भक्त म्हणतो, मी स्वतःच परमात्म्याचा अंश आहे. मग आणखी निराळे असे परमात्म्याचे ज्ञान ज्ञानयोगाने काय मिळवणार? भक्तीसाठी कोणतीही साधना नाही. वारा येतो, कळी उमलते, तसा एक भाग्यक्षण येतो, अंगी भक्ती रुजवून जातो. हरि ओम.